नमस्कार. आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना अपरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग ऐकूया अपरा एकादशीची पवित्र व्रतकथा. महाभारतात धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? तिचे महत्त्व काय आहे? कृपया मला सविस्तर सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, ही एकादशी अचला एकादशी आणि अपरा एकादशी या दोन्ही नावांनी ओळखली जाते. पुराणांमध्ये या एकादशीचे अत्यंत मोठे महत्त्व सांगितले आहे. ही एकादशी अपार पुण्य, धन आणि कीर्ती देणारी मानली जाते. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत करतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला समाजात मान सन्मान प्राप्त होतो. या एकादशीच्या व्रतामुळे ब्रह्महत्या, दुसऱ्यांची निंदा, भूतप्रेत योनी, परस्त्री गमन, खोटी साक्ष देणे, खोटे बोलणे, खोटे शास्त्र निर्माण करणे, खोटा ज्योतिषी किंवा वैद्य बनणे अशा अनेक गंभीर पापांपासून मनुष्य मुक्त होतो. आता ऐकूया अपरा एकादशीची पवित्र कथा. प्राचीन काळात महिध्वज नावाचा एक धर्मात्मा आणि न्यायप्रिय राजा होता. तो नेहमी धर्मकार्य, दानधर्म आणि प्रजेच्या सेवेत मग्न असायचा. त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज मात्र अत्यंत क्रूर, अधर्मी आणि मत्सरी स्वभावाचा होता. त्याला आपल्या मोठ्या भावाचा फार द्वेष वाटत असे. तो सतत विचार करत असे की महिध्वजाला मारून स्वतः राज्याचा राजा व्हावे. एके रात्री संधी साधून वज्रध्वजाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली. कुणालाही याची माहिती होऊ नये म्हणून त्याने राजाचे शव जंगलात नेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकले. राजा महिध्वजाचा मृत्यू अकाली आणि अन्यायाने झाल्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. त्यामुळे तो प्रेतयोनीत अडकला आणि त्या पिंपळाच्या झाडावर राहू लागला. तेथून तो जाणाऱ्या लोकांना त्रास देऊ लागला. काही दिवसांनी धौम्य ऋषी त्या जंगलातून जात होते. तेव्हा त्या प्रेतात्म्याने त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु धौम्य ऋषींनी आपल्या तपशक्तीने त्या आत्म्याला शांत केले आणि ध्यान करून त्याच्या दुःखाचे कारण जाणून घेतले. त्यांना समजले की ही आत्मा दुसरी कोणी नसून धर्मात्मा राजा महिध्वजाची आहे आणि त्याच्यावर मोठा अन्याय झाला आहे. धौम्य ऋषींना त्या राजावर दया आली. त्यांनी त्या आत्म्याला पिंपळाच्या झाडावरून खाली आणले आणि त्याला परलोकविद्येचे ज्ञान दिले. त्यानंतर राजाला प्रेतयोनीतून मुक्त करण्यासाठी धौम्य ऋषींनी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले. त्यांनी घोर जप आणि भगवान विष्णूची भक्ती केली. त्या व्रताच्या पुण्यफळामुळे राजा महिध्वजाला प्रेतयोनीतून मुक्ती मिळाली. त्याची आत्मा अत्यंत प्रसन्न झाली. राजाने ऋषींचे मनपूर्वक आभार मानले आणि नंतर ती दिव्य आत्मा स्वर्गलोकात निघून गेली. धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशीची कथा श्रद्धेने ऐकल्याने किंवा वाचल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. आता जाणून घेऊया अपरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. अपरा एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला तांदूळ खाल्ल्यास पुढील जन्मात रांगणाऱ्या जीवाची योनी प्राप्त होऊ शकते. या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. असे केल्याने भगवान विष्णू रुष्ट होतात आणि जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते. एकादशीच्या दिवशी घरातील देवघर स्वच्छ ठेवावे. देवघर अस्वच्छ असल्यास वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात धनहानी होऊ शकते. या दिवशी केस धुणेही टाळावे. तसेच कोणाबद्दल वाईट विचार करू नयेत, वाईट बोलू नये आणि कोणाचाही अपमान करू नये. तर मित्रांनो, ही होती पवित्र अपरा एकादशी व्रतकथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या रुद्रश्री मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.